माँ मिहिरची पण मला तेवढीच काळजी वाटते, पण हिला असं इथे एकटीला नाही ठेवता येणार मला. मी समजू शकते. मी मीराला फोन करते आणि तुम्ही पण मला वेळोवेळी कळवत राहा काय होतंय ते. प्लीज माँ. हां माँ आपण निघूया. चल बोल किटी. सगळीकडे फोनाफोनी करून झाली पण काहीच तपास लागला नाही. मला असं वाटतं की मला जावं लागेल. मी तुमचीच वाट बघत होतो. चल निघू आपण. नाही शुभांकर, तू इथेच थांब. मीरा जवळ. अरे माँ आहे ना हिच्या बरोबर. नाही माँ थांबतीलच, पण इकडनं मुंबईतनं काही सूत्र हलवायची झाली, काही धावपळ करायची झाली, आपल्या दोघांपैकी एकानं इकडे असणं गरजेचं आहे. मी जाऊन येतो. ते बरोबर आहे, पण तू एकटा जाणार नाही. तू काळजी करू नकोस, मी सेफली जाईन. मग आता वेळ नको घालूस, ताबडतोब निघतो. चल निघतो. सावकाश जा पलाश. आणि काळजी अजिबात नको करूस. आपला मिहिर नक्की सुखरूप आहे. आलोच मी. मीरा नीट जा. मीरला घेऊनच येशील ना रे. त्याला काही नसेल ना झालं. नाही. आलो मी. काळजी करू नकोस. देवा, मिहिरला काहीही होता कामा नये. तो कुठेही असला तरी सुखरूप असू देत आणि लवकर सापडू दे. त्याला बघेपर्यंत माझ्या जीवात जीव येणार नाही. देवा त्याचं रक्षण कर. शुभू का चिडून गेला? माझा जीव मिहिरसाठी मीरा इतकाच तुटतो हे त्याला कळत नसेल का रे? देवा त्याचं रक्षण कर.
हेलो ईमानी, देखो मैं फोन करूंगा बाद में। ईमानी देखो, कहा ना मैंने बाद में फोन करूंगा। आई कांट टॉक टू यू राइट नाउ। डिस्गस्टिंग। माझं घराबाहेरचं आयुष्य फक्त माझंच आहे असं मला आजपर्यंत वाटत होतं। ते कधी अशा रीतीनं मिहीरपर्यंत पोहोचेल अशी कल्पनाच केली नव्हती। हे पत्रकार तरी आम्हाला का जगू देत नाहीत? मी माझ्या खाजगी आयुष्यात काय करतो हे लिहिण्याची काय गरज आहे? पण आता मिहीरला काही झालं ना तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही। तुम्ही तिकडे जायला हवं होतं। मीराताईंना तुमची हा किटी, तुझ्या कामाचं अजून काही झालेलं नाहीये। झालं की मी स्वतः फोन करून कळते। एक मिनिट पलाश, प्लीज फोन ठेवू नकोस। पलाश, मिहीरबद्दल आशूकडून समजलं। हे बघ, डोंट वरी, सुखरूप असेल तो। अरे अपसेट होऊन कुठेतरी गेला असेल, शांत झाला की येईल तो परत नक्की। हे बघ पलाश, जे वाचून तो अपसेट झालाय ते गॉसिप खरं की खोटं हे मला माहित नाही। इनफॅक्ट मला त्यात पडायचंही नाही। हा, पण एक बाप म्हणून तू कुठेही कमी पडत नसशील याची मला खात्री आहे। डोंट वरी, मिहीर सापडेल पलाश। हो किटी, थँक्यू। नमिता, हा बोल। काही कळलं का ग मीरा? नाही अजून। हे बघ, तू अजिबात काळजी करू नकोस। मिहीर सुखरूप घरी परत येईल। पलाश गेलाय की नाही त्याला शोधायला? हा, हो, हॉस्टेल जवळ शोधतायत सगळेजण, पोलीस सुद्धा। मीरा,
अगं इतक्या अडलेल्या बायकांना जीवानिशी सोडवून त्यांचं बाळ त्यांच्या उंजळीत दिलंयस तू. असं असताना देव तुझ्याच लेकरावर छत्रछाया धरल्याशिवाय राहील का? नाही की नाही? हे बघ, मी देवाला साकडं घातलंय. मी सांगितलंय देवाला की आमच्या मिहीरला सुखरूप घरी परत आण. तो जिथे कुठे असेल तिथे नक्की सुखरूप असेल. प्लीज मीरा, तू अशी काळजी करत बसू नकोस. बघू, विश्वास ठेव, सगळं काही चांगलं होईल. आणि आता ना मी फोन ठेवते. उगाच तुझा फोन वेटिंगवर नको यायला. हा, काळजी घे. काळजी करू नकोस. काही कळलं? काय? कळलं का काही? नाही, अजून काहीच नाही. अगं पण तू अजून जागीच आहेस? मी इथेच बसू, मला झोप नाही लागत आहे. आशू, अगं तुला अशाने त्रास नाही का होणार? तू जागी राहू नयेस, तुला त्रास होऊ नये म्हणून मी घरी थांबले. आणि तू अशी जागत बसलीस तर कसं चालेल? हो, पण मी थोपटू तुला? नाही, नको. काही कळलं तर प्लीज मला उठवाल? नक्की नक्की कळवेन तुला. तू शांतपणे झोप जा. जा. तुम्ही फार काळजी करू नका. गुड नाईट. हाँ पलाश, बोल रहे? हाँ, अच्छा. ठीक आहे, मीरा ठीक आहे. हो, आणि कळवा मला लगेच. ओके. काय झालं? अजून काही कळलेलं नाहीये पोलिसांना. ते हॉस्पिटलमध्ये तपास करतात. हॉस्पिटल?
कुठे गेला होतास रे बाळा? पण मिहीर, तू इकडे आलास कसा रे? मला माहिती होतं मुंबईला येणारी बस कुठून सुटते आणि आईने दिलेले पैसे पण होते माझ्याकडे. अरे पण म्हणून काय सगळ्यांचा डोळा चुकवून असं पळून जायचं? तुला काय झालं असतं म्हणजे? शुभंकर अरे नंतर रागव त्याला. तो इथपर्यंत सुखरूप आला हे जास्त महत्वाचं. आजी मला तिकडे राहायचं नव्हतं म्हणून मी इकडे आलो. आपण नंतर बोलूया हं सगळं. आता तू आलायस ना घरी, आपण खूप गप्पा मारूया. हो हॅलो. गीता, मिहीर आला घरी. काय? मी आता मिहीरला कधी बघते असं झालंय मला. तुला माहिती, माझी खात्री होती शुभू की मिहीर जिथे कुठे असेल तो नक्की सुखरूप असणार आणि तो नक्की परत येईल. शुभंकर, मी तुला नाही सांगू शकत मी किती खुश आहे ते. शुभू, आता सगळं टेन्शन कमी झालंय ना तिथलं? रागवलास माझ्यावर? शुभू, असं काय करतो? समजून घे ना मला. अरे मी तिथे आले असते तर इथे अश्विनी नक्की जागत बसली असती आणि मग तिला त्रास झाला असता की नाही? शुभू, शुभंकर, हॅलो.